मित्रांनो, घरीच बनवलेल्या पनीरपासून आज मी मिक्स व्हेज पनीर कोरमा भाजी बनवणार आहे, तेही हॉटेल स्टाईल, अगदी परफेक्ट आणि रेसिपीसुद्धा स्टेप बाय स्टेप पुढे दाखवली जाणार आहे। व्हिडिओ जराही आवडला तर एक लाईक नक्की करा। आता मोठ्या पॅनमध्ये 2 मोठे चमचे कुकिंग ऑइल घातलं, ते गरम झाल्यानंतर उभा चिरलेला पातळ असा कांदा मी 2 मिनिट फ्राय करून घेतलेला आहे। आता फ्राय झाल्यानंतर यामध्येच मी 10 ते 12 पाकळी लसूण टाकली आहे। आता ही लसूण आणि कांदा सुद्धा 1 मिनिटभर फ्राय झाला छानपैकी की लगेच यामध्ये 1 चमचा जिरे घालूया, 1 चमचा धणे घालूया आणि हे सुद्धा पूर्णपणे 1 मिनिटभर पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। पहा, इथे आपला कांदा ट्रान्सलुसंट होईपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आता हे मसाला जो फ्राय होत आहे तोपर्यंत इकडे मी टोमॅटोची पातळ ग्रेव्ही तयार करून घेतली। आता ही ग्रेव्ही आपल्याला नंतर लागणार आहे। तोपर्यंत पहा, आपला छानपैकी मसाला हा कांद्याचा फ्राय झालेला आहे। आता पहा, कांद्याने पूर्णपणे तेल सोडलेलं आहे। जेवढं तेल होतं ना त्याच्या फक्त 20 ते 30% आपलं हे तेल याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे, बाकीचं तेल आपल्याला नंतर लागणार आहे। तर हा मसाला जो आहे तो एका प्लेटमध्ये छानपैकी तेल नितळून काढून घ्यायचा आहे। मसाला हा छान थंड झाला की त्याची आपण पातळ अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तोपर्यंत आता पहा, हे तेल जे उरलं होतं त्यातलं मी अर्ध तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी बटरचा तुकडा घातलेला आहे मोठा। बटरने खूप छान टेस्ट येते, त्यामुळे स्किप करू नका। त्यामध्येच 1 चिमूटभर हिंग घातलं आणि थोडेसे खडे मसाले घातले। आवडीनुसार तुम्ही कोणतेही खडे मसाले वापरू शकता। यामध्येच आलं लसणाची 1 चमचा पेस्ट घालून घेतली, थोडीशी 1 मिनिटभर फ्राय केली आणि यामध्येच लगेच बघा टोमॅटो प्युरी जी मी करून घेतली होती ती घालूया आपण। आता याला सुद्धा 1 ते 2 मिनिटभर छान या प्युरीला फ्राय करून घ्यायची। ही फ्राय होईपर्यंत आपण जो मसाला थंड करायला ठेवला होता त्याची आपण पेस्ट तयार करायला घेऊया। आता पहा, हा मसाला घातला, त्यामध्ये आपल्याला 4 चमचे घट्ट असं दही घालायचं आहे। दही एकदम आंबट नका वापरू, ताजं फ्रेश दही घ्यायचं आहे आपल्याला। आता माझा चमचा छोटा होता म्हणून मी 4 चमचे घातले, तुम्ही 2 चमचे घालू शकता। यामध्येच पहा, मी ते घरी बनवलेलं 1 छोटी वाटी पनीर घेतलं, त्यामध्ये 7 ते 8 काजूचे तुकडे घातले आणि पहा, अशी पातळ फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला जो टोमॅटोची ग्रेव्ही आपण फ्राय करून घेतली त्यामध्येच घालायची आहे लगेचच। आता पहा, याला ही ग्रेव्ही घातल्यानंतर पुन्हा 3 ते 4 मिनिटभर छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। पूर्णपणे याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला या फ्राय करून घ्यायचं आहे। आता पहा, 2 मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपण घालूया 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा आपला लाल मिरची पावडर। आणि आता पहा, याला आपण छानपैकी पूर्ण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही याला झाकणसुद्धा ठेवून फ्राय करून घेऊ शकता, त्याने लवकर फ्राय होतं। आता पहा, हे तेल सुटेपर्यंत फ्राय होईपर्यंत इकडे पहा, तुम्हाला मी भाज्या दाखवते ज्या मी कट करून घेतलेल्या जशा मीडियम साईजच्या। यामध्ये मी बीन्स वापरलेले आहे, मटर वापरलेले आहेत, फ्लावर आणि गाजर वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। आणि 1 बटाटा कापून घेतला आहे जो मी पाण्यामध्येच घालून ठेवला आहे जेणेकरून काळा पडू नये। आता पहा, हा आपला ग्रेव्ही जी आहे ती छानपैकी फ्राय झालेली आहे, परफेक्ट तयार झालेली आहे। यामध्येच आता या स्टेजला घालूया 1 चमचा किचन किंग मसाला। तुम्ही कोणताही मसाला घालू शकता किंवा तुम्ही काळा मसाला सुद्धा वापरू शकता। आता हा बघा, तेल सुद्धा इथे छान सुटलेलं आहे ग्रेव्हीला। आता यामध्ये घालूया आपण कट करून घेतलेल्या आपल्या फेवरेट भाज्या। आता या भाज्यांना आपल्याला 2 मिनिटभर, अगदी 2 मिनिट लावायचे आहेत। तोपर्यंत याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे, पळीने चांगलं खालून हलवत राहायचं आहे। आता फ्राय झाल्यानंतर या भाज्यांना सुद्धा कलर छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते। आता याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि पहा, मी ते मीठ घालण्याचं विसरली होती। झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एकदा झाकण उघडलं आणि मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा झाकण लावून घेतलं। तर याला उकळी आल्यानंतर मी जो पनीर घरामध्ये तयार केलेला त्याचे मी तुकडे करून घेतलेले, तसे मी एकदम काही असे परफेक्ट तुकडे नाही केलेत कारण मला यामध्ये तुकडे नाही ठेवायचे आहेत। मला याचा मिक्स पनीर व्हेज कोरमा करायचा, त्यामुळे हा पनीर आपला जो आहे तो तुकडा नाही राहणार आहे, तर याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होणार आहे। त्यामुळे मी असेच
घरातलं पनीर वापरल्याने त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या कोरमा भाजीला. आता पहा पनीर घातल्यानंतर सुद्धा पाणी थोडंसं ॲड केलं मी आणि पुन्हा झाकण लावून ह्या भाजीला 15 ते 20 मिनटं शिजून घ्यायचे छानपैकी. आता पहा भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे आणि अतिशय उत्तम टेस्टी भाजी आपली ही घरच्या घरी हॉटेलसारखी, हॉटेल स्टाईल, धाबा स्टाईल अगदी छान तयार झाली आहे. तुम्ही कशासोबतही हिला सर्व करा. पाहुणे मंडळी आले तरी खूप छान बेत आहे. नक्की बनवा, नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.